नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओट्सबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. आपल्या वेट लॉस डाएटमधला म्हणजेच आपल्या कॅलरी कंट्रोल्ड डाएटमधला ओट्स हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओट्समुळं आपल्याला वेट लूज करायला खूप छान मदत मिळत असते. पण ओट्स आपण आपल्या आहारामध्ये कशा प्रकारे समाविष्ट करायचे, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण ओट्स आपल्या आहारामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो, हे बऱ्याच लोकांना समजत नाही. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये ओट्सपासून बनणाऱ्या 10 चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीजसुद्धा पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर ओट्स आपण आहारामध्ये का समाविष्ट केले पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे, वेट लॉसमधला त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला ओट्सबद्दल काही महत्त्वाची माहिती हवी असेल किंवा ओट्सपासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप हेल्पफुल ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ओट्सच्या वेगवेगळ्या रेसिपीजबद्दल बोलणार आहोत त्या रेसिपीज तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता किंवा तुमच्या डिनरमध्ये सुद्धा घेऊ शकता. तुम्ही जर या वेगवेगळ्या रेसिपीज 10 दिवसांसाठी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या तरीसुद्धा 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये चांगली घट झालेली पाहायला मिळेल. आणि एकच पदार्थ रोज रोज रिपीट न झाल्यामुळं डाएटसुद्धा तुमचं इंटरेस्टिंग होऊन जाईल. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की ओट्स आपल्याला आपल्या आहारामध्ये का घ्यायला हवेत, त्याच्या मागची वैज्ञानिक कारणं कुठली कुठली आहेत, आपल्याला वेट लॉसमध्ये त्याचा का फायदा होतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ओट्स हे एक होल ग्रेन फूड आहे आणि हायली न्यूट्रिशियस आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्याचबरोबर पॉवरफुल सॉल्युबल फायबर्स आहेत. त्यामुळं ओट्सना मोस्ट न्यूट्रिटिव्ह डेन्स फूड असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये असणारं बीटा ग्लुकॅन हे पाण्यामध्ये पटकन विरघळतं आणि आपल्या गटमध्ये जेल लाईक सोल्युशन तयार करतं. या बीटा ग्लुकॅनचे खूप सारे फायदे असतात. म्हणजे जसं की आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन आहे त्याची सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपल्या ब्लड शुगर लेवल्स कंट्रोल करण्यासाठी, रक्तामधलं साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा खूप छान फायदा होतो. हार्ट डिसीजेस हे जगभरात होणाऱ्या मृत्यूंचं एक लीडिंग कॉज आहे. हार्ट डिसीजेसमधला एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे हाय ब्लड कोलेस्टेरॉल आणि टोटल कोलेस्टेरॉल आणि LDL म्हणजे ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हटलं जातं त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा ओट्सची आपल्याला खूप छान मदत होत असते. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओट्समुळं आपल्याला फिलिंग इफेक्ट येतो. खूप वेळ पोट भरलेलं राहतं, भुकेवरती कंट्रोल येतो, सारखं सारखं खाण्याची इच्छा होत नाही, फुलनेस राहतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि ओट्समध्ये कॅलरीजसुद्धा खूप कमी आहेत. फ्युअर कॅलरीज असतानासुद्धा खूप वेळ पोट भरलेलं राहणं आणि त्याच्यामधून न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात मिळणं, या तीनही गोष्टी आपल्याला ओट्समध्ये दिसून येतात. त्यामुळं वेट लॉसमध्ये ओट्स घेणं हे आपल्याला फायदेशीर ठरतं, कारण त्यामधून कॅलरीज कमी मिळतात, न्यूट्रिशन चांगलं मिळतं आणि त्याचबरोबर बराच वेळ आपल्याला भुकेचं सेन्सेशन होत नाही, बराच वेळ आपलं पोट भरलेलं राहतं. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनाला खूप छान मदत होते. त्यामुळं फायबर रिच आउटर लेअर ऑफ द ग्रेन हेल्प्स टू रिलीव्ह कॉन्स्टिपेशन म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्यामुळं कॉन्स्टिपेशन म्हणजेच पोट साफ न होण्यासारखे जर त्रास तुम्हाला असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिलीफ मिळतो. पचन स्मूथली होतं, डायजेशन स्मूथली होण्यासाठी मदत होत असते. आता बोलूयात आपण ओट्सपासून बनणाऱ्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज कुठल्या कुठल्या आहेत त्याबद्दल. पण त्याआधी 3 महत्त्वाच्या गोष्टी इथे आपण लक्षात ठेवायला हव्यात. जे लोक ओट्स घेतात त्या प्रत्येकाने या 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या 3 महत्त्वाच्या गोष्टीपैकी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ओट्स आणता बाजारामधून त्यावेळेला साधे सिंपल प्लेन ओट्स जे आहेत ते घेणं प्रेफर करायला हवं. फ्लेवर्ड ओट्स किंवा शुगरी ओट्स घेणं आपण स्ट्रिक्टली टाळायला हवं. फ्लेवर्ड ओट्स जे असतात ते युजली लोडेड विथ शुगर्स असतात. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की एका वेळेला नेमके आपण किती प्रमाणात ओट्स घ्यायला हवेत. तर त्याचं करेक्ट सायंटिफिक उत्तर किंवा त्याचा करेक्ट रेकमेंडेड पोर्शन साईज म्हणजे हाफ अ कप ऑफ ड्राय ओट्स म्हणजे एका वेळेला अर्धा कप इतके ड्राय
ओट्स तुम्ही घेऊ शकता. तुमच्या भुकेनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार यामध्ये थोडं जास्त किंवा थोडं प्रमाण तुम्हाला करता येईल. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओट्स प्रिपेअर करताना पीनट बटरचा अतिवापर करणं आपण टाळायला हवं, कारण त्यामुळं तुमचा टोटल कॅलरी काउंट वाढत असतो. आता पाहूयात आपण ओट्स आपण कशा कशा प्रकारे आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री तुम्ही ओव्हरनाईट ओट्स सोक करून ठेवू शकता पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून तुम्ही ते ओट्स घेऊ शकता. ओट्सपासून बनणारा दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे 4 चमचे ओट्स घ्यायचे आहेत. ते आपल्याला लो फॅट मिल्कमध्ये सोक करत ठेवायचे आहेत अर्ध्या तासांसाठी. लो फॅट मिल्क जर तुमच्याकडे नसेल, टोन्ड मिल्क जर तुमच्याकडे नसेल, तर अशा वेळेला घरी जे दूध अवेलेबल असेल त्याची 2दा किंवा 3दा साय काढून मग ते दूध आपण वापरायचं आहे. तर या दुधामध्ये आपल्याला हे ओट्स सोक करत ठेवायचे आहेत. सोक झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी दालचिनीची पावडर किंवा तुम्हाला आवडत असेल तर वेलचीची पावडर, वेगवेगळ्या फ्रूट्सचे काप तुम्हाला यामध्ये घालता येतील, खजुराचे काप किंवा सुका मेवा क्रश करून तुम्हाला यामध्ये घालता येईल. नंबर 3, तिसरा पदार्थ हा सुद्धा खूप साधा सोपा सिंपल आहे. यामध्ये आपल्याला ओट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि या रोस्टेड ओट्समध्ये आपल्याला रोस्टेड सीड्स ॲड करायचे आहेत. सीड्समध्ये कुठल्याही सीड्स तुम्हाला वापरता येतील, ज्यामध्ये फ्लाक्स सीड्स आहेत, आल्मंडच्या बिया आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक बिया कुठल्या कुठल्या आहेत त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला चेक करता येईल. त्या सगळ्या प्रकारच्या बिया तुम्हाला यामध्ये ॲड करता येतील आणि रोस्टेड ओट्स आणि रोस्टेड सीड्स याचं एक छानपैकी मिक्सचर करून ठेवता येईल, जे मधल्या वेळेच्या मंचिंगसाठी सुद्धा आपल्याला एक छान इंटरेस्टिंग खाणं म्हणून खाता येईल. नंबर 4, चौथी गोष्ट, चौथा पदार्थ म्हणजे जर तुम्हाला गोडाची आवड असेल, गोड खायला आवडत असेल, तर अशा वेळेला थोडंसं स्वीटिश असं व्हर्जनसुद्धा आपल्याला ओट्सचं बनवता येईल. पण यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची साखर किंवा गुळाचा वापर न करता नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्यापासून त्याचा स्वीटनेस वाढवायचा आहे. म्हणजेच केळं वापरू शकता तुम्ही, थोडीशी दालचिनीची पावडर वापरू शकता किंवा हनी मधाचा वापरसुद्धा तुम्हाला करता येईल. जर तुम्ही डायबेटिक नसाल तर अशा वेळेला चिक्कू किंवा सीझनल फ्रूट एखादं पपई किंवा आंबा यासारखी फळंसुद्धा तुम्हाला वापरता येतील. स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरीचा सुद्धा आपल्याला इथे वापर करता येईल. त्यालासुद्धा एक आंबट गोड छान चव असते. किंवा सफरचंदाचा वापरसुद्धा करता येईल. आता पाहूयात नंबर 5, पाचवा महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे ओट्सपासून बनणारा चिला. यामध्ये ओट्स आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत किंवा याचं बारीक पीठसुद्धा तुम्ही मिक्सरला करून घेऊ शकता. यामध्ये बेसन 2 चमचे ॲड करायचं आहे किंवा तुमच्याकडे घरामध्ये ज्या डाळीचं पीठ अवेलेबल आहे त्या डाळीचं पीठ तुम्ही वापरू शकता. यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, ओवा, तीळ, त्याचबरोबर आमचूर पावडर या सगळ्या गोष्टी तिखट मिठासोबत आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि मग यापासून एक छानसा चिला तुम्ही बनवू शकता. जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ते यामध्ये अंडंसुद्धा ॲड करू शकतात. नंबर 6, सहावा महत्त्वाचा पदार्थ जो आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी. ज्या वेळेला तुम्ही ओट्स कुक करता त्यावेळेला 1 किंवा 2 अंड्यातला पांढरा भाग तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. एग व्हाईट्स तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचे आहेत, ज्यामुळं त्यामधल्या बेनिफिशियल प्रोटीन्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूसुद्धा चांगली व्हायला मदत होते. नंबर 7, सातवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मसाला खिचडी. ज्याप्रमाणे आपण डाळ तांदूळाची खिचडी बनवतो तशीच आपल्याला ही ओट्सपासून बनणारी मसाला खिचडी बनवायची आहे. अर्धा कप होतील इतके ओट्स आणि अर्धा कप होतील इतक्या मिक्स डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या आहेत आणि काही खडे मसाले तेलामध्ये परतून त्यामध्ये आपल्या घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या एकत्र करून तुम्ही त्यापासून खिचडी बनवू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला वापरता येतील. फ्लॉवर, बीन्स, मटार, गाजर, कोबी, मशरूम्सचा सुद्धा तुम्हाला इथे वापर करता येईल. नंबर 8, आठवा महत्त्वाचा पदार्थ आणि हा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. खूप वेगळा असा पदार्थ आहे. नक्की हा करून पहा. ओट्स व्हेज सँडविच असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओट्सचं बॅटर छान आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दह्याची टेस्ट यामध्ये आवडत असेल तर दह्यामध्ये सुद्धा ओट्स भिजत घालून एक छान बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर जे आहे ते 1 तासभर सोक झाल्यानंतर नॉनस्टिक पॅनवर थोडंसं बटर लावून आपल्याला ते रोस्ट करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला काकडी, टोमॅटो, ग्रीन चटणी, बॉइल्ड पोटॅटो याचे स्लायसेस ठेवून मग त्यावरती थोडासा चाट मसाला भुरभुरून ओपन सँडविचसुद्धा बनवता येईल. नंबर 9, 9वा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओट्सपासून बनणारा उपमा.
अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. ओट्स आपल्याला पहिल्यांदा ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि मग जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडे मिक्सरला सुद्धा ते बारीक करून घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या भाज्या ज्या घरी अवेलेबल असतील, गाजर, कोबी, टोमॅटो, शिमला मिरची यासारख्या भाज्या ॲड करून आपल्याला हा उपमा बनवायचा आहे. यामध्ये तुम्ही थोड्याशा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आणि नंबर 10वा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओट्सपासून बनणारा ढोकळा. यामध्ये डाळीच्या पिठासोबत समप्रमाणात आपल्याला ओट्सचं पीठ मिक्स करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला ढोकळा त्याचा बनवायचा आहे. खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान अशा या रेसिपीज आहेत. आणि जर 10 दिवसाच्या प्लॅनमध्ये यातली रोज एक रेसिपी जरी तुम्ही केलीत तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये चांगली मदत मिळणार आहे. तुमचं वजन चांगल्या प्रमाणात कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे नक्की या सगळ्या गोष्टी घरी करून पहा. तुम्हाला त्यातला कुठला पदार्थ आवडला हे मला खाली कमेंट करून कळवा. आणि वेट लॉसमध्ये तुम्हाला या सगळ्याची कशी मदत झाली हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.